या टॉप 9 मोठ्या बातम्या। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंगळवारी सर्वपक्ष बैठकीचं आयोजन। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीला सुरू होणार। 27 जानेवारीला सर्वपक्ष बैठक पार पडणार। नांदेडमध्ये आज हिंद दी चादर कार्यक्रमाचा दुसरा दिवस। केंद्रीय मंत्री अमित शाह आज कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार। नांदेडमध्ये हिंद दी चादर कार्यक्रमासाठी लाखो भाविक दाखल। श्री गुरु तेग बहादूर साहबजी यांच्या 350व्या शहीद समागम दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन। शहरातील कवठा भागामधील मोदी मैदानावर कार्यक्रमाला सुरुवात। आदिवासी आणि शेतकऱ्यांचं लाल वादळ नाशिकच्या वेशीवर। गेल्या 6 दिवसांपासून दिंडोरीमध्ये तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू होतं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईकडे कूच करणार। महाराष्ट्रामधील वनसंवर्धन संकटात। गेल्या 6 वर्षांमध्ये 54% क्षेत्रालाच आरक्षित वनाचा दर्जा। सरकारच्या वनसंवर्धनाच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह। राज्यात तलाठ्यांना ऑनलाईन नोटीस देता येणार। ऑनलाईन नोटीस पोस्टाला पाठवली जाणार। ती नोटीस पोस्टातून पक्षकाराला दिली जाणार। राज्यामध्ये सगळीकडे हा उपक्रम राबवला जाणार। त्र्यंबकेश्वरमध्ये 13 आखाड्यांच्या साधू महंतांकडून कुंभमेळ्याच्या कामांबाबत नाराजी व्यक्त। शासनाच्या वतीनं कोणतेही काम अद्याप सुरू करण्यात आलं नसून आखाड्यांमध्ये देखील कामांना सुरुवात नसल्याचा साधू महंतांचा आक्षेप।